तुमच्या आबासाहेब भेटायला येत नाहीत, येतील ना ते? नाही येणार ते. आम्ही फसवलंय त्यांचं असं म्हणणं आहे. आम्ही शब्द दिला शेवटपर्यंत साथ देऊ. मी आणतो आबासाहेब. तिकडे परिक्रम मंडपाच्या बसते, त्यांनी बडबड करू नका. आबासाहेब चला, आमच्या आई साहेब शेवटचा श्वास घेत आहेत. शंभूराजी घेऊनच आली आबासाहेबांना. आई साहेब म्हणतात, हो बाळराजे, 8 लग्न केलीत आबासाहेबांनी तुमच्या, सगळ्यात जास्त जीव महाराणी सई बहिणवरी. फक्त ते नाराज झालेत कारण ती सईने शब्द नाही पाळला. गेली ना शोभाराजेने हात ठेवला सईच्या हातावर. सई, तू शब्द दिला होतास, शेवटपर्यंत साथ दे. फसवलं सई तू. महाराणी म्हणतात, नाही हो महाराज, आम्ही नाही फसवलं. आमचा श्वास चालला एवढंच ना. हल्ला खतला शब्द सुवर्ण अक्षरात लिहिला गेला इतिहासात महाराष्ट्राच्या. आमचा श्वास जरी चालला ना महाराज, आम्ही नाही फसवलं तुम्हाला. आमचा श्वास जरी चालला असेल तरी हा छावा आज महाराष्ट्राला देऊन जाते. तो शेवटपर्यंत हिंदू धर्मासाठी लढत. ओ संभाजी राजे, छावा हात तुम्ही आमचे, आणि छावा झुकत नाही कुणा. आणि खरंच नाही झुकला, शेवटपर्यंत उभा होता. आपल्या माणसाने पकडून दिला, म्युझिक आपल्या माणसाने पकडून दिला, आणि मग पकडले गेले राजे. कवी कलश म्हणतो, राजे अरे पकडले गेलो तर आपण राजे. राजे म्हणतात, हे कवी, अरे कुणाची मजा आले, संभाजीला हात लावायची. बाबा चालक गुरुजी म्हणजे महाराज या मातीतून फरफडत द्याला महाराजांना. आई आयुष्यभर राजाचे कपडे ज्यांनी घातले ना, आज मी तू सकाळची कपडे घातली हो, उंटाला बांधून फरफडत नेलं दादा. तिथंच लय जखमा झालत्या. एवढी बी हालत नव्हती महाराज. खरी म्हणतो, राजे उभ्या आयुष्याच्या डोळ्यात पाणी नाही बघितलं, आज मात्र तुमचे डोळे भरून आले राजे. राजे म्हणतात, खरं सांगू का कवी, नाही रडला रा छावा कधीच. राजे का रडत आहे? राजे म्हणतात, या पाना फुलांना माहिती नाही त्यांचा संभाजी पकडला गेलाय. या नद्या नाल्यांना पूर आलाय, त्यांना सांग त्यांचा संभाजी पकडला गेलाय. त्या जंजिऱ्याला सांग ना कवी. जंजिरा म्हणजे माझ्या आईचं शेवटचं स्वप्न, माझ्या बापाचं शेवटचं स्वप्न. अहो जंजिरा घेतलाच होता, सगळे सिद्धी पिळले होते. आलाच होता जंजिरा आपल्याकडे, थोडक्यात गेला जंजिरा. खरं सांगू का, जंजिऱ्याची बात काय घेऊन बसता. अजून थोड्या वर्ष जगले असते ना महाराज, तर दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी जबरदस्त ताकद होती. छावा हे 40 दिवस डोक्यापासून नखापर्यंत सगळी कातडी काढली महाराजांची आई. काय वाटलं असं, ज्या लोकांसाठी लढलो. हे कवी,